मित्रांनो, मी आहे योगेश्वर काटेंगे आणि मी तुम्हाला एक दुःखद घटना घडली त्या बाबतीत थोडीशी माहिती देत आहोत तुम्हाला. तर तुम्ही ऐकून घ्या. मोठी घटना घडली आहे. वन कर्मचाऱ्यावर साहेबावर अस्वलाने हल्ला केला. तर ती घटना आहे उमरझरी ते मलपूर या गावातली घटना आहे. तर तुम्हाला मी सविस्तर सांगत आहो या घटनेबद्दल. त्या वनरक्षक साहेबाचे नाव आहे शामू मागू सरनागर. त्यांचे वय 45 ते 50 आहे आणि ते मलपूर या गावचे रहिवासी आहेत. ते अगोदर मिलिटरीमध्ये सैनिक म्हणून कार्यरत होते. कार्यरत असताना 2016 रोजी त्यांची रिटायरमेंट झाली. रिटायरमेंट झाल्यावर त्यांनी फॉरेस्टमध्ये वनरक्षक या पदावर कार्यरत करण्याचे ठरवले. वनरक्षक या पदावर रुजू झाल्यानंतर तर त्यांच्या गाव मलपूर ह्या गावचे ते रहिवासी होते साहेब. आणि त्यांच्या गावापासून जो जंगल होता त्यांची ड्युटी होती तो किसनपूर. तर त्यांच्या गावापासून 30 ते 40 किलोमीटर दूर अंतरावर त्यांची ड्युटी होती. दररोज ड्युटीवर लागल्यामुळे ते जंगलात जायचे. त्यांची ड्युटी असल्यामुळे त्यांनी आपलं एक वनमजूर सोबत धरून त्यांची ड्युटी 4:30 वाजताची असल्यामुळे ते दोघेही वनमजूर सह साहेब आपल्या 2 व्हीलरने बसून किसनपूर जंगलाकडे रवाना झाले. तर ही घटना जी अस्वलीची घटना झाली हे 5 वाजेच्या 10-15 मिनिटाच्या नंतरची आहे. तर मित्रांनो, असे ते दोघे 2 व्हीलरना जात होते आपल्या ड्युटीवर. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ते आपल्या ड्युटीवर जात होते दोघेही. ड्युटी असल्यामुळे ते दोघे मोटरसायकलना जात होते. आता आपल्या पावसाळा दिवस आहे. पावसाळ्यामध्ये जंगलातून गाडी चिखल असल्यामुळे ढिला पण असतो. तर ते गाडी साहेब गाडी चालवत असताना गाडीना जात असताना 2 व्हीलरने अचानक अशा झुडपातून अचानकपणे अस्वल निघाल्यावर हल्ला केले. त्यांच्या पायानं ते पकडली अस्वलाने आणि खाली पाडले. तर त्याच्यामुळे काय झालं, जे साहेब होते ते बचावण्याचा प्रयत्न केला आणि जो वनमजूर होता त्यांनी आपल्या साहेबाचा जीवन बचाव करण्याकरिता त्यांनी दगड पकडला आणि फेकून मारला अस्वलावर. परंतु ते अस्वल खूप रागात असल्यामुळे तिथून काही त्याने सोडला नाही. तो हमला करतच राहिला साहेबावर. नंतर वनमजूर त्यांनी थोडासा दूर अंतरावर जाऊन गावच्या लोकांना फोन लावला. फोन लावल्यामुळे तुरंत गावात घटना पसरली आणि गावचे लोक वन कर्मचाऱ्यांना साहेबांना फोन लावून तुरंत बोलवले आणि त्यांच्यासोबत ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी धाव घेतला. बघितल्यानंतर अस्वलाने त्यांना मारून ठेवले आणि तिथून अस्वल जंगलात पसार झाले. तर अशी घटना घडली मित्रांनो. बहुत दुःखद घटना आहे ही. आपण सुद्धा जंगलाच्या जवळपासच गावात राहतो आणि हे एवढे जानवर, हिंसक जानवर आपल्या गावाजवळ जंगलामध्ये फिरत असतात आणि आपण कुठेतरी असंच जंगलमध्ये कोणत्याही कामानिमित्त जात असतो. तर आपण ह्या जनावरांपासून सतर्क राहा मित्रांनो. कारण का ह्या जंगलामध्ये केव्हा कुणावर हल्ला करेल याचा काही नियम नाही. कारण ह्या जंगलामध्ये अस्वल, वाघ, रानगवे अजून बहुत जे प्राणी आहेत हिंसक प्राणी ते आपल्याला आढळतात. तर आपण जंगलात जाताना कुत्रे असतील तुमच्याजवळ किंवा कोणती सेफ्टी म्हणजे आपल्या रक्षणासाठी आपण धरून जावे, जेणेकरून जानवर आपल्याला आढळला तर त्याच्यापासून आपल्याला बचाव झाला पाहिजे. तर मित्रांनो,
आपल्याला हेच सांगायचे होते